अखेर 3,500 रुपये पहिल्या उचलीची अफवाच ठरली। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी राजू शेट्टी यांना तोंडघशी पाडलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत दरवर्षी ऊस दराची भाकणूक होते। गळ्यात कवड्याची माळ घातलेले राजू बाबा ऊस प्रश्नावर अंदाजपंचे धागोदृश्य पद्धतीने विवेचन करतात। या भाषणात वास्तव कमी विस्तव भरपूर असतं। ऊस परिषदेत खोटा दर मागून ठिणगी टाकायची आणि शेवटी FRP पदरात पाडून घ्यायची हा राजू शेट्टी यांचा नेहमीचा फंडा आहे। शेट्टी मागत असलेल्या दराला कधीच वास्तव्याचा आधार नसतो। यंदाही त्यांनी सोलापूरच्या विठ्ठल कारखान्याने कमी उतारा असूनही 3,500 रुपये पहिली उचल जाहीर केली आहे। सोलापूरपेक्षा उच्च उतारा असलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी 3,700 रुपये दर द्यावा अशी घोषणा त्यांनी केली। पण विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 3,500 रुपये दराची घोषणा केली होती। हे आता स्पष्ट झालं आहे। 2 महिने पूर्ण झाले तरी विठ्ठल कारखान्याने कसलेही बिल काढले नाही। याच कारखान्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि तानाजी बागल हे 2 कार्यकर्ते संचालक आहेत। तेही बोलायला तयार नाहीत। 9 डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत तर राजू शेट्टी यांनी कहरच केलाय। पुन्हा एकदा त्यांनी विठ्ठल कारखान्याच्या 3,500 रुपये दराचा उल्लेख केला। ते एवढा दर देणे शक्य आहे तर इथे का नाही असा सवाल त्यांनी केलाय। शिवाय या चर्चेला साखर कारखानदार येत नसतील तर त्यांना जोड्याने मारून आणा असं आवाहन त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना उद्देशून केलंय। अपमानास्पद भाषा वापरून राजू शेट्टी यांनी बैठक उधळून लावली। कारण 3,500 रुपयांची अफवा आता त्यांच्या अंगाशी आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी 2,700 आणि 2,800 रुपये पहिली उचल दिल्याने राजू शेट्टी यांचा 3,500चा फुगा फुटला आहे। दुसरीकडे कर्नाटकात 3,000 रुपये पहिली उचल आहे, तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी 3,150 ते 3,200 रुपये पहिली उचल दिली आहे। आता शेतकऱ्यांच्या मुलांकडे मोबाईल आल्याने देशातील कारखाने किती ऊस दर देत आहेत हे घर बसल्या कळतंय। त्यामुळे शेतकरी नेत्यावर आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही। तरीही आमदार सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत 3,500च्या अफवेला हवा देण्याचा केविलवाना प्रयत्न केला। जमिनीची सुपीकता कमी झाल्याने ऊसाचे उत्पादन घटत आहे। यावर्षी लांबलेल्या पावसानेही ऊस उत्पादन घटलं आहे। केंद्र सरकारने साखरेवर निर्यात बंदी लादून साखर उद्योगाला अडचणीत आणलंय। केंद्राने साखरेचा हमीभाव वाढवून दिला तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतील, अशी आजची परिस्थिती आहे। विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील 3,500 रुपये या पहिल्या उचलीवर बोलायला तयार नाहीत। त्यांच्या भरोशावर राजू शेट्टी यांनी आक्रमक होत जोड्याची भाषा वापरली। पण हे बुमरँग आता राजू शेट्टी यांच्याचवर उलटलंय। जोपर्यंत साखर उद्योगांवर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे तोपर्यंतच शेतकरी चळवळीतील भोंदूबाबांची भाकणूक ऐकण्यापलीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात आता काही नाही।